गुरुदेव दत्त नमस्कार। सनातन धर्मात दत्तात्रेय जयंतीला अत्यंत महत्त्वाची मानली जाते। दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला। चला तर दत्त नवरात्राचे महत्त्व, दत्त जन्माविषयीची माहिती जाणून घेऊया। यावर्षी दत्त नवरात्रारंभ 27 नोव्हेंबर 2025 रोजी येत आहे। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो। दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती। दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला दिलेली आहे। पौराणिक आख्यायिकेनुसार अत्री ऋषींची पत्नी अनुसूया माता ही पतिव्रता होती। पतिव्रता असल्यामुळे त्यांच्या अंगी एवढे सामर्थ्य होते की इंद्रदेव देखील घाबरले। ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले, त्यांच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल, यावर आपण काहीतरी उपाय करावा। हे ऐकून त्रिमूर्ती त्यांच्या पवित्रते प्रतीक्षा बघण्यासाठी गेले। एकदा अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते। बाहेर गेले असताना अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसूयेकडे भिक्षा मागू लागले। यावर अनुसूयेने सांगितले, ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असल्यामुळे ते येईपर्यंत थांबा। तेव्हा त्रिमूर्ती म्हणाले, तोपर्यंत खूप वेळ होईल आणि आम्हाला खूप भूकही लागली आहे। लगेच अन्न देणे शक्य नसल्यास आम्ही दुसरीकडे जाऊ। तसेच आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असेही आम्ही ऐकले होते, म्हणूनच इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो आहोत। यावर अनुसूयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसायची विनंती केली। अनुसूया जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेत। यावर अनुसूया त्यांच्या मनात आले की अतिथींना विनमुख पाठवणे अयोग्य होईल। माझे मन अतिशय निर्मळ आहे, माझ्या पतीचे तपमय फळ मला तारील। या विचाराने त्या अतिथींना म्हणाल्या की मी आपल्याला विवस्त्र होऊन वाढीन, आपण आनंदाने भोजन करा। मग त्यांनी पतीचे चिंतन करून विचार केला की अतिथी माझी मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आलीये। तेवढ्यात पाहायला तर कार्य चमत्कार घडला। अतिथींच्या जागी रडणारी 3 लहान बालके दिसू लागली। अनुसूया त्यांना कडेवर घेऊन स्तनपान करविले, तेव्हा बाळांचे रडणे थांबले। इतक्यात अत्री ऋषी आले। तेव्हा पत्नीने सर्व वृत्तांत सांगितला। त्या म्हणाल्या, स्वामीन देवेन दत्त, याचा अर्थ हे स्वामी देवाने दिलेली मुले। यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले। बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या समोर उभे राहिले। प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले, तेव्हा अत्री आणि अनुसूयेने बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला। पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूंपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले। तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थलोकी गेले। तेव्हा तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।